नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरत असताना काही विद्यार्थ्यांना आधार डिटेल्स आर डिफरंट फ्रॉम मॅट्रिक्युलेशन असा एरर पाहायला मिळत आहे. तर हा एरर कशामुळे येत आहे आणि याचं सोल्युशन काय असणार आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ग्रुप डी रेल्वेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये फुल नेम तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवर जसे आहे तसे टाकायचे आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये बोर्डाच्या 10वीच्या मार्कशीटवर आपले नाव जे असते त्यामध्ये सरनेम अगोदर असते, त्यानंतर नाव आणि त्यानंतर वडिलांचे नाव असते. त्यानंतर ही पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जनरेट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी टाकून व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला ओ-टी-पी टाकून आधार व्हेरिफाईड केल्यानंतर तुमचा आधारवरील फोटो, आधारवरील नाव जसे आहे तसे, डेट ऑफ बर्थ आधारवरील, त्याच्यानंतर जेंडर आणि खाली येणार आहे प्लीज एंटर व्हाय युअर आधार डिटेल्स आर डिफरंट फ्रॉम मॅट्रिक्युलेशन. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या आधार कार्डवरची जी डिटेल्स आहे म्हणजे जे नाव आहे ते आणि तुमच्या 10वी बोर्डाच्या मार्कशीटवरचं नाव हे वेगवेगळं का आहे ते त्याचं रिझन विचारत आहेत. कारण आपल्या 10वी बोर्डाच्या मार्कशीटवर सरनेम अगोदर असतं, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्यानंतर वडिलांचं नाव असतं आणि फॉर्म भरत असतानाही आपल्याला 10वीच्या मार्कशीटप्रमाणे फॉर्म भरण्यास सांगितलं आहे. त्यामुळं वर आपण विद्यार्थ्याचं नाव टाकत असताना सरनेम अगोदर, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्यानंतर आडनाव असं टाकत असतो. परंतु आधारवर काही विद्यार्थ्यांचं नाव अगोदर आहे, वडिलांचं नाव आहे, त्यानंतर आडनाव आहे. मग आधार व्हेरिफिकेशन करत असताना काही विद्यार्थ्यांना असा एरर पाहायला मिळत आहे. तर यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे पहा. प्लीज एंटर व्हाय युअर आधार डिटेल्स आर डिफरंट फ्रॉम मॅट्रिक्युलेशन. फक्त इथं तुम्हाला रिझन द्यायचं आहे की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि 10वीच्या मार्कशीटवरचं नाव वेगवेगळं काय आहे. तर तुम्हाला त्या रिझनमध्ये काय टाकायचं आहे पहा. डिफरन्स इज सरनेम पोझिशन इन आधार कार्ड इट इज लास्ट पोझिशन अँड इन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट इट इज इन फर्स्ट पोझिशन. म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो पहा. फरक आडनाव स्थान आहे, म्हणजे आडनावाचा फक्त यामध्ये फरक आहे. आधार कार्डमध्ये ते शेवटचे स्थानावर आहे आणि मॅट्रिकच्या प्रमाणपत्रावर ते पहिल्या स्थानावर आहे. हे रिझन तुम्ही तिथे मेन्शन करू शकता आणि अर्ज भरू शकता. तर अशा प्रकारे ज्यांना प्लीज एंटर व्हाय युअर आधार डिटेल्स आर डिफरंट फ्रॉम मॅट्रिक्युलेशन हा एरर येत आहे ते तिथं तुम्ही तुमच्या भाषेतही लिहू शकता. फक्त इथं तुम्हाला कारण द्यायचं आहे की तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि 10वीच्या मार्कशीटवरचं नाव का वेगळं आहे. हे तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये इथं रिझन देऊ शकता आणि अर्ज भरू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.